नमस्कार. स्पर्धा परीक्षांमध्ये बुद्धिमत्ता चाचणी हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्यातही बैठक व्यवस्था किंवा सीटिंग अरेंजमेंटचे प्रश्न हमखास येतातच. अनेकांना हे प्रश्न खूपच किचकट आणि वेळखाऊ वाटतात, पण खरं सांगू, एका योग्य पद्धतीचा वापर केला तर हे अवघड वाटणारे प्रश्न अगदी सोपे होऊ शकतात. चला तर मग आज आपण तीच अचूक पद्धत शिकणार आहोत. बैठक व्यवस्थेचे प्रश्न म्हणजे नावांचं, दिशांचं आणि वेगवेगळ्या अटींचं एक गुंतागुंतीचं जाळं असतं, नाही का? सगळी माहिती एकत्र वाचल्यावर तर डोकं गरगरायला लागतं आणि गोंधळ उडणं अगदी स्वाभाविक आहे. पण हे आव्हान स्वीकारायलाच हवं, कारण यावर मात करण्यासाठी एक जबरदस्त रणनीती आहे जी आज आपण पाहणार आहोत. जरा या प्रश्नाकडे बघा. 7 मुलं आहेत, त्यांच्या बसण्याच्या जागांबद्दल वेगवेगळ्या अटी दिलेल्या आहेत. सगळं एकाच वेळी लक्षात ठेवणं किती अवघड वाटतंय, नाही का? मनात पहिला प्रश्न येतो की अरे देवा, सुरुवात नक्की कुठून करायची? माहिती इतकी विखुरलेली आहे की थेट उत्तर शोधणं जवळजवळ अशक्यच वाटतं. आणि इथेच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा दडला आहे. या प्रश्नांचं उत्तर कधीच थेट सापडत नाही, ते आपल्याला टप्प्याटप्प्याने तयार करावं लागतं. यशाचं खरं रहस्य कोडं सोडवण्यात नाही आहे, तर ते योग्य प्रकारे सुरू करण्यात आहे. एकदा का योग्य सुरुवात सापडली की पुढचा मार्ग आपोआप सोपा होतो. चला तर मग सगळ्यात सामान्य आणि मूलभूत प्रकारापासून सुरुवात करूया. सरळ रेषेतील मांडणी किंवा ज्याला आपण लिनियर अरेंजमेंट म्हणतो. नावाप्रमाणेच यात व्यक्ती किंवा वस्तू एका सरळ रेषेत बसलेल्या असतात. हा पाया आहे. एकदा का हा प्रकार व्यवस्थित समजला की बाकीचे प्रकार अगदी सोपे वाटायला लागतात. अगदी कोणत्याही प्रकारचा बैठक व्यवस्थेचा प्रश्न सोडवण्यासाठी ही आपली 3 टप्प्यांची एक प्रकारची गुरुकिल्ली आहे. पहिला टप्पा, आराखडा काढा, म्हणजे जेवढी लोकं आहेत तेवढ्या रिकाम्या जागा काढून घ्या. दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, निश्चित माहिती शोधा, अशी माहिती जी आपल्याला एक पक्की सुरुवात देते. आणि तिसरा टप्पा, माहिती जोडत चला. त्या निश्चित माहितीच्या आधारावर बाकीची माहिती जोडत जाऊन आपलं कोडं पूर्ण करा. चला आता ही पद्धत प्रत्यक्ष वापरून पाहूया. आपल्यासमोर एक नवीन आणि तुलनेने सोपा प्रश्न आहे. 5 मुलं आहेत, एका रांगेत बसली आहेत आणि त्यांच्या जागांबद्दल काही माहिती दिली आहे. आता आपण आपल्या 3 टप्प्यांच्या पद्धतीचा वापर करून हे कोडं किती सहज सुटतं ते बघूया. पहिला टप्पा तर अगदी सोपा आहे. प्रश्नात किती मुलं आहेत? 5. मग आपण लगेच 5 रिकाम्या जागांची एक सरळ रेषा काढू. असं केल्याने आपल्या डोळ्यासमोर एक चित्र तयार होतं. डोक्यात सगळा गोंधळ करण्यापेक्षा कागदावर हे चित्र काढल्यामुळे आपल्याला नक्की काय करायचंय हे स्पष्ट होतं. आता येतो दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, निश्चित माहिती म्हणजे अँकर क्लू शोधणे. प्रश्नात एक वाक्य आहे, राहुल हा सचिनच्या डाव्या बाजूला आणि सौरभच्या उजव्या बाजूला बसला आहे. ही एक अतिशय ठोस आणि पक्की माहिती आहे, कारण यात 3 मुलांची जागा एकमेकांच्या संदर्भात 100% निश्चित होते. आपल्याला एक गट मिळतो. सौरभ, त्याच्या उजवीकडे राहुल आणि राहुलच्या उजवीकडे सचिन. हीच आहे आपल्या कोड्याची सुरुवात. ठीक आहे, आता तिसरा टप्पा. आपल्याला जो 3 जणांचा गट मिळाला आहे, सौरभ, राहुल, सचिन, त्याला पाया मानूया. आता उरलेली माहिती पाहू. पुढचं वाक्य आहे, वीरेंद्र हा सौरभच्या डावीकडे आहे. याचा अर्थ वीरेंद्र सौरभच्या लगेच डाव्या बाजूला येईल आणि तो पार्थिवच्या उजव्या बाजूला बसला आहे. याचा अर्थ पार्थिव वीरेंद्रच्याही डावीकडे असणार. बघा कसं एकाला एक जोडून साखळी तयार होतीये. आणि झालं, सर्व माहिती जोडल्यावर आपल्याला ही अंतिम मांडणी मिळते. पार्थिव, वीरेंद्र, सौरभ, राहुल आणि सचिन. आता मूळ प्रश्न आठवा, सर्वात कडेला कोण बसले आहे? आपल्या मांडणीनुसार एका टोकाला पार्थिव आहे आणि दुसऱ्या टोकाला सचिन. पाहिलं, आपली 3 टप्प्यांची पद्धत किती अचूक काम करते. सरळ रेषेचं तर जमलं. आता थोडं लेव्हल अप करूया आणि वर्तुळाकार मांडणी पाहूया. यात लोक एका वर्तुळाकार टेबलाभोवती बसलेले असतात. हे पहिल्यांदा थोडं आव्हानात्मक वाटू शकतं, पण चांगली बातमी ही आहे की आपली 3 टप्प्यांची पद्धत इथेही तशीच्या तशीच लागू होते. या 2 प्रकारांमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे, तो आधी समजून घेऊया. सरळ रेषेला डावं आणि उजवं अशी 2 टोकं असतात, पण वर्तुळाला कुठलंही टोक नसतं, ते बंदिस्त असतं. दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे दिशा. वर्तुळात डावी आणि उजवी बाजू व्यक्तीच्या तोंडाच्या दिशेवर अवलंबून असते. जर सगळे केंद्राकडे तोंड करून बसले असतील तर त्यांची उजवी बाजू ही नेहमी घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज असते. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. चला तर मग या नवीन आव्हानाला सामोरं जाऊयात. आपल्यासमोर एक वर्तुळाकार मांडणीचा प्रश्न आहे. 5 मित्र, एक वर्तुळाकार टेबल आणि काही अटी. पद्धत कोणती वापरणार? बरोबर, आपली तीच जुनी विश्वासार्ह 3 टप्प्यांची पद्धत. सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्याने. एक मोठं वर्तुळ काढा
आणि त्यावर 5 जागा निश्चित करा. आता दुसरा टप्पा, निश्चित माहिती शोधणे. प्रश्नातलं दीपक सुनीलच्या त्वरित उजव्या बाजूचं आहे हे वाक्य म्हणजे आपला अँकर क्लू आहे. कारण या 2 व्यक्तींच्या जागा एकमेकांच्या संदर्भात 100% पक्क्या आहेत. आपण कुठेही सुनीलला बसवू शकतो आणि त्याच्या लगेच उजवीकडे दीपकला बसवू शकतो. हीच आपली सुरुवात आहे. आता तिसरा टप्पा, माहिती जोडूया. पुढची माहिती आहे की अनिल व सुनील यांच्यामध्ये फक्त प्रशांत आहे. आता आपल्या चित्रात सुनील तर आधीच बसलाय. सुनीलच्या एका बाजूला दीपक आहे. याचा अर्थ प्रशांत हा सुनीलच्या दुसऱ्याच बाजूला असला पाहिजे, नाही का? आणि प्रशांतच्या पलीकडे अनिल असेल. म्हणजे क्रम असा होईल, दीपक, सुनील, प्रशांत आणि मग अनिल. इथे एक क्षण थांबूया, कारण एक महत्त्वाची संकल्पना स्पष्ट करायची आहे. त्वरित उजव्या बाजूस म्हणजे नेमकं काय? लक्षात ठेवा, जेव्हा लोक वर्तुळात केंद्राकडे तोंड करून बसतात तेव्हा त्यांची उजवी बाजू ही नेहमी घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेला असते, म्हणजे अँटी क्लॉकवाईज. ही गोष्ट पक्की लक्षात ठेवली की दिशांमध्ये कधीच गोंधळ होणार नाही. आता आपल्या वर्तुळात बघा, फक्त एकच जागा रिकामी आहे आणि आपला एकच मित्र उरला आहे, स्वप्नील. मग तो कुठे बसणार? साहजिक असे, त्या रिकाम्या जागेवर. आता आपली मांडणी पूर्ण झाली. प्रश्न होता, स्वप्नीलच्या उजव्या बाजूला कोण असेल? आणि चित्र स्पष्टपणे दाखवतंय की स्वप्नीलच्या त्वरित उजव्या बाजूला अनिल बसला आहे. बघा, तीच पद्धत इथेही किती प्रभावीपणे काम करते. आतापर्यंत हे तर नक्कीच स्पष्ट झालं असेल की आपली ही 3 टप्प्यांची पद्धत किती प्रभावी आणि उपयुक्त आहे. पण तुम्हाला वाटत असेल की ही पद्धत फक्त सरळ रेषा आणि वर्तुळापुरतीच मर्यादित आहे, तर तसं अजिबात नाहीये. ही पद्धत अनेक प्रकारच्या कोड्यांसाठी वापरता येते. विचार करा, प्रश्न चौरस टेबलाचा असो, षटकोनी मांडणीचा असो किंवा अगदी एका इमारतीच्या वेगवेगळ्या मजल्यांवर राहणाऱ्या लोकांचा असो, मूळ तत्व तेच राहतं. आधी आराखडा काढा, मग एक पक्की माहिती शोधा आणि त्या आधारे बाकीची माहिती जोडत जा. आकार बदलला तरी तर्क लावण्याची प्रक्रिया बदलत नाही. हेच या पद्धतीचं सौंदर्य आहे. तर मग या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय शिकलो? बैठक व्यवस्थेच्या प्रश्नांमध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली नक्की आहे तरी काय? ती एका अगदी सोप्या विचारात दडलेली आहे. हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा. अनेकदा आपण प्रश्नातील सगळ्या जरतरच्या अटींमध्ये आणि तपशिलांमध्ये इतके गुंतून जातो की सुरुवातच कशी करायची हे सुचत नाही. पण खरं कौशल्य हे आहे की त्या सगळ्या गोंधळातून एक स्थिर, निश्चित बिंदू शोधणे आणि तिथून आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करणे. परीक्षेच्या वेळी जेव्हा वेळेचा दबाव असतो तेव्हा गोंधळून जायचं नाही. फक्त हे 3 सोपे शब्द आठवा: काढा, शोधा आणि जोडा. आराखडा काढा, निश्चित माहिती शोधा आणि बाकीची माहिती जोडा. ही प्रक्रिया तुमच्या विचारांना एक योग्य दिशा देईल आणि चुका टाळायला मदत करेल. आणि शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपलं ध्येय फक्त 1 किंवा 2 बैठक व्यवस्थेची कोडी सोडवणं नाहीये, तर ते सोडवण्यामागची तार्किक पद्धत, तो विचार करण्याचा मार्ग आत्मसात करणं हे खरं ध्येय आहे. एकदा का तुम्हाला हा मार्ग समजला की मग तुमच्यासमोर कितीही किचकट आणि नवीन प्रश्न आला तरी तुम्ही त्याला नक्कीच आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकाल.